इथं ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही आतमध्ये. दुसरी गोष्ट म्हाताऱ्या माणसं आणि कितीतरी लोक या खड्ड्यात पडलेले आहेत, तसेच गाड्या पडलेल्या आहेत. आता लोकांना याय जायचा खूप त्रास व्हायला लागलाय आणि हे काम कधी होईल ते काय ते सांगत नाही. माझे वडील परवाच पडले आणि त्याचे सगळे दात तुटले, हाताला लागला, पायाला लागले. कसं घेऊन जाणार हॉस्पिटलला? इकडे ही इज 86 प्लस, पण आता इकडे ॲम्ब्युलन्स पण नाही घेऊन येऊ शकत. तर 4 लोकांनी खुर्चीवर बसवलं आणि उचलून गेले. किती त्रास झाला आम्हालाच माहित आहे. रात्रीच्या लाईट्स पण नाही आहेत. मग रात्रीच्या लाईट्स मध्ये लोकांनी यायचं कसं? नमस्कार, मी अतुल जैन. आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज मी आहे अंधेरी पश्चिम वर्सोवा विधानसभा या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल नगर आहे, म्हाडा कॉलनी. आपण बघू शकतो की गेली अनेक महिने या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने काही कामं होत नाही आहेत लवकर आणि प्रत्येक विभागाची लोक काम करत असताना ही वेळ घालवत आहेत, अशा पद्धतीने या ठिकाणच्या रहिवाशांचं म्हणणं आहे. आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत. येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी कामं लवकर झाली पाहिजे हे मात्र नक्कीच आपण सांगू शकतो. पण त्यामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्टरला वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर त्याच्यावर पाहणी करणारं कोण आहे? तर कोणीही नाही. आणि अशा पद्धतीने किती महिने या ठिकाणी लागतील ह्याचा अजून काय पत्ता नाही. आणि अशा पद्धतीने या सरदार वल्लभभाई पटेल नगरमध्येची या रस्त्यांची परिस्थिती आपण स्थानिक लोकांशी बोलून घेऊया. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेश पाटोळेजी आहेत, जे आपल्यासोबत आहेत, आणि अशोक पाटील साहेब आहेत. त्यासोबत सगळी मंडळी या ठिकाणची आहे. आपण त्यांच्याशी बोलूया की कशा पद्धतीने त्यांना हा विभागातला जो काम आहे त्याच्याबद्दलचा त्रास होतोय. आपल्यासोबत उमेश पाटोळेजी आहेत, या विभागात ते राहतात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपसचिव आहेत. आपण त्यांच्या जाणून घ्या की ते या विभागात राहत असताना त्यांना या रस्त्याबाबतचं काय तक्रारी आहेत, कशा पद्धतीच्या तक्रारी आपण जाणण्याचा प्रयत्न करूया. उमेशजी, काय सांगाल, ज्या पद्धतीने मुंबईमध्ये कामं झाली पाहिजे याबद्दल वाद नाही, पण त्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला त्रासदायक ठरत आहेत. काय विषय आहे, कशा पद्धतीने सांगाल? एक गोष्ट मी सांगू इच्छितो. याच्या आधी पण मी आयुक्तांना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पण सांगितलं होतं. विषय असा आहे की या ठिकाणी म्हाडामध्ये इथल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची नावं कोणाला माहीत नाहीयेत आणि ते लोक कॉन्ट्रॅक्ट घेऊन बसलेले आहेत आणि महिनो हे रोडची कामं चाललेली आहेत. याच्याबद्दल कोणीही कारवाई घेत नाही. कोण आहेत ही कॉन्ट्रॅक्टर, त्यांची नावं काय, त्यांचा संदर्भ काय, किती कालावधी आहे, या कालावधीबद्दल कोणालाही सांगण्यात आलेले नाहीये. मग हे आयुक्त यांना नेमून काय करतात? मग याच्यावरती निर्बंध कोणाचा आहे? तर या संदर्भात हे जे हे रहिवाशी दिसतात, हे पाटील साहेब, तुम्ही पण सांगा काय त्रास होतो तुम्हाला इथे? म्हणजे गोरगरीब म्हातारे लोक आहेत, त्यांना याय जायचा प्रॉब्लेम होतोय आणि एखादी समजा अटॅक आला कुणाला, इथं ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही आतमध्ये. दुसरी गोष्ट म्हाताऱ्या माणसं आणि कितीतरी लोक या खड्ड्यात पडलेले आहेत, तसेच गाड्या पडलेल्या आहेत. आता लोकांना याय जायचा खूप त्रास व्हायला लागलाय आणि हे काम कधी होईल ते काय ते सांगत नाही. कदाचित पावसाळा पण जाईल आणि लोक जाणार कुठून? 98 सोसायटीमध्ये 4 रोड तर यांनी तोडले, जायला यायला जागाच नाही सोसायटीला. माझे वडील परवाच पडले आणि त्याचे सगळे दात तुटले, हाताला लागला, पायाला लागले. कसं घेऊन जाणार हॉस्पिटलला? इकडे ही इज 86 प्लस, पण आता इकडे ॲम्ब्युलन्स पण नाही घेऊन येऊ शकत. तर 4 लोकांनी खुर्चीवर बसवलं आणि उचलून गेले. किती त्रास झाला आम्हालाच माहित आहे. तर हे काय लवकर काय करत नाही, काय नाही. मग कधीपासून कंप्लेंट करतो, बोलतात 10 दिवसामध्ये होणार, 7 दिवसामध्ये होणार. काय झालंच नाही. 1 महिन्याच्या वरती झालाय. आता काहीतरी करा की लवकर हे कम्प्लीट व्हायला. बरं, याच्यामध्ये सुद्धा आणखी एक ऍड करू इच्छितो की या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आणि हे सर्व गोष्टी तर ठीक आहे, येऊ शकणार नाही, फायर ब्रिगेड. रात्रीच्या लाईट्स पण नाही आहेत. मग रात्रीच्या लाईट्स मध्ये लोकांनी यायचं कसं? वृद्ध लोक कॉर्नर येणार का? कितीतरी लोक पडलेली आहेत, कितीतरी गाड्या पडलेल्या आहेत. मग हा मुद्दा बीएमसीच्या लोकांना कळत नाही का? ही कामं तुरंत होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बीएमसीचं काय हे कळत नाही मला. उद्यापासून मला तरी वाटतं साहेब, अतुल साहेब, यांना सांगा, आयुक्तांना सांगा की इथे प्रत्येक ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरची नावं, बॅरिकेड्सवरती किती दिवसांचं कॉन्ट्रॅक्ट आहे, काय कॉन्ट्रॅक्ट आहे, कशासाठी गेलं आणि इतके दिवस काय लागतात. आणि जर 31 मला वाटतं त्यांना काहीतरी त्यांची डेट दिलेली आहे, या 31 मे डेट दिली. याच्यामध्ये जर नाही झालं तर प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला प्रत्येक दिवशी 1-1 लाख रुपये फाईन मारा, तेव्हा त्यांची कामं होतील, नाहीतर कामं होणार नाहीत. बाकीचे हे बघा, हे सर्व इथे बसलेले आहेत. आता या स्मिता ताई आहेत, यांच्याबद्दल स्मिता, तुम्हाला काय त्रास आहे विचारा. ॲक्च्युली इथे मी राहतच आहे, पण इथल्या म्हाताऱ्यांना खूप त्रास होतो.
त्याच्याबरोबर माझ्या बाजूला आहेत इथेच राहणारे स्थानिक लोक, तुम्ही त्यांनाही विचारू शकता. कशी नेणार लहान मुलांना शाळेत? गाड्याचा फिरवू शकत नाहीत आणि धान्य मेन म्हणजे घरातलं सामान आणू शकत नाही मी ते. 1-1 किलो काय आणणार रोज आणि देणार का घरामध्ये? पाण्याच्या बाटल्या आता उन्हाळ्याचा सीझन आलेला आहे, 20 लिटर पाण्याच्या बाटल्या कोणताही दुकानदार घेऊन येत नाही, कारण इथे रोड नाहीयेत. मग काय करायचं या लोकांनी? की ज्या पद्धतीने शाळेचे व्हेकल्स जे आहेत ते हा. घरापर्यंत येत नाही, रस्त्यावर सोडून हा. देतात. मग ती मुलं एकटी येतात आणि ती मुलं पळतात. एकटी येतात, ते काय मुलं खड्ड्यात पडलेली आहेत. अशा वेळी प्रशासनाला ही गोष्ट कळली पाहिजे होती की प्रत्येक ठिकाणी एक रोड घेणं गरजेचं होतं. तुम्ही प्रत्येक सर्व गल्ल्या खोदून ठेवलेल्या. उद्या जर फायर ब्रिगेड, उद्या एखादी आग लागली, उद्या कुठला प्रसंग घडला तर येणार कसं? याबद्दल आयुक्त ऑफिसमध्ये बसलेले आहेत. माझा आयुक्तांना नम्र विनंती आहे की तुम्ही जरा एकदा स्वतःची गाडी घेऊन इथे या आणि इथे थोडंसं निरीक्षण करा, इन्स्पेक्शन करा की इथे लोकांना काय घडलं. इथे बघा, इथे मेजॉरिटी लोक जर तुम्ही बघितलं तर सिटीजन दिसतात. मग यांचं काय? पुढे या, काही पुढे या, बोला. मुलांना सकाळी शाळेत जावं लागतं, त्याच्यासाठी त्रास होतो. आमची रिक्षा लांब असते, परत आम्हाला पण दुकानावर जावं लागतं. एक तर पायांचा त्रास आहे, भीती वाटते पडलो वगैरे तर खड्ड्यात. कधी 5 महिने होतील आता कामं चालू व्हायला, पण अजूनपर्यंत काही झालेले नाहीये. अभी उन लोग मेरे बेटे को चलने का प्रॉब्लम है, तो उसको कितना दिक्कत होता है, मुझे लाना करना, कितना टाइम से वो घर पे है। और मेरी सास 76 ईयर की है, हार्ट पेशेंट, तो कितना दिक्कत होता है इसमें चलने का। तो जल्दी से जल्दी करना पड़ेगा, ऐसा रखोगे तो नहीं चलेगा। अभी मेरे जो नंदोए हैं वो भी गिर गए, तो उनका तो बोल ही टूट गया। अभी बोल टूट गया तो उनको लेके जाने के लिए कुछ भी नहीं था, ऐसे चेयर पे बिठा के हम लोग लेके गए, लेकिन वो पेशेंट इतना चिल्लाता था ना, पैर ऐसे लंबा करके ऐसे लेके जाना पड़ा, तो इतना चिल्ला के आगे तक हम लोग ने रिक्शा की, लेकिन ऑपरेशन करके आए हैं तो एम्बुलेंस लेके आए, लेकिन एम्बुलेंस में वो उसमें उनको लेके स्ट्रेचर आए। में और लेके एक ये भी है कि उन्होंने ये जाली बिठाई है, देखो आप, वो जाली में भी है ना, वो जाली में पैर अटक के गिरते हैं लोग। आप देखो ये जाली का भी। हे बघा, गॅप बघा किती आहे. त्याच्यामध्ये कोणाचाही पाय हसवसू शकतो. मला असं म्हणायचं की बीएमसीची लोक कामं करतात, तर काय कामं करतात? ही जाळी अशी ठेवलेली आहे बघा, या मुलाचा तर पूर्ण पाय जाईल आतमध्ये. मग अशी कामं बीएमसीची लोक करतात. मला तर वाटतं की 31 पर्यंत, मे पर्यंत जर हे काम झालं नाही तर मला वाटतं या ठिकाणी म्हाडामध्ये महापूर येण्याचे हे आहे, आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका असेल. तेव्हा माझी नम्र विनंती आहे की याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. बघा, आपण पाहिलं की अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी पडलेले आहेत, त्यांना होटावर लागलेलं आहे. अशा पद्धतीने जर काम होत असेल तर कशा पद्धतीने या ठिकाणी अधिकारी, महत्वाचं महानगरपालिकेचे अधिकारी काम करतात किंवा ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते अधिकारी काय म्हणून या ठिकाणी बघतायत, आणि या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरचा जवळजवळ पत्ताच नाहीये. अशा पद्धतीचं काम या ठिकाणी सुरू आहे. अधिकारी दिसत नाही साहेब, आम्ही रोज बघतो बीएमसीचा कुठलाही अधिकारी. हे जे दिसतात आहे हे सर्व वर्कर्स, त्याच्यामध्ये बरेचसे वर्कर्स असे आहेत की जे बांगलादेशी आहेत. माझं बोलणारा सरकारला, एक मिनिट मॅडम, सरकारला माझं बोलण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही जर एखादा कॉन्ट्रॅक्टर किंवा एखादा जर कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेमता, मग त्याच्याबद्दलची जाणकारी घेत नाही. सरकारने कटोकट असं निर्बंध टाकलेलं आहे की बांगलादेशी लोकांना कामं द्यायची नाही. इथे जास्त करून लोक बांगलादेशी आहेत. मग यावरती आयुक्तांना कळत नाही का कुठली लोक कुठे कामं करतात? बरं, या लोकांची नावं का देत नाही? या लोकांचं पूर्ण बायफर्केशन का मिळत नाही? नावं देत नाही. या लोकांना किती दिवसांचा कालावधी आहे ते देत नाही. का देत नाही? बॅरिकेड्सवरती लोकांचे फलक का नाही आहेत? ते या सर्व गोष्टी, आणि आता आपण बघू शकता की इथे किती लोक त्रस्त झालेले आहेत. मग याच्यावरती बीएमसी काय कारवाई करणार आहे हे आम्ही बघतोय. आज उन्हाळी वातावरण आहे, याच्यामध्ये गरमी आहे, त्याच्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे. म्हाडामध्ये शुद्ध पाणी येत नाही. आणखी एक ऍड करू इच्छितो, म्हाडामध्ये शुद्ध पाणी येत नाही, म्हाडामध्ये घाण पाणी येतं, ते तर पिऊ शकत नाही. मग लोकांना जर 20 लिटर पाण्याची बिस्लरीची बॉटल घ्यावी लागत असेल तर ती आणणार कशी? दुकानदार सरळ सांगतो नाही आपका रोड खराब आहे, मैं नहीं आता हूं. त्याला पण बोलू शकत नाही ना आपण काय. त्याचा पण जो वर्कर आहे तो पण प्रॉब्लेम मध्ये येणार. मग अशा प्रसंगात लोकांनी करायचं काय? तर आपण पाहिलं की या पद्धतीने सरदार वल्लभभाई पटेल नगर, म्हाडा कॉलनी, वर्सोवा विधानसभेत अशा पद्धतीने सुरू आहे काम. आणि बघा, हा गॅसवाला वर्कर किती लांबून गॅसचं सिलेंडर आणतो बघा. तो बघा, आता त्याच्यावरती फुटेज मारा बघा. रोडची कामं अशी चालल्या, तो बिचारा बघा किती त्रस्त आहे. त्याला पाणी देणारा कोण नाहीये. या माणसाला पाणी देणारा कोण नाही. बघा किती बिचारा मेहनत करून आणतोय बघा, किती लांबून आणतो. म्हणजे ह्या सर्व हे प्रसंग दिसत नाहीत का आयुक्तांना?
माझं बीएमसीला नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, सर तुम्ही याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करा. तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने सरदार वल्लभभाई पटेल नगर म्हाडा कॉलनी या ठिकाणी फार मोठा त्रास रहिवासी सहन करत आहेत. गेले अनेक महिने या ठिकाणी रस्ता काम सुरू आहे, पण रस्ता काही होत नाही आहे. आणि ज्या पद्धतीने काँक्रिटीकरण करायचं आहे ह्याला अजून किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. आणि पावसाळा 1.5-2 महिन्यात आहे आणि अशा पद्धतीने जर काम झालं तर कशा पद्धतीने कधी काम पूर्ण होईल ह्याची जबाबदारी कोण घेणार, अशा पद्धतीचा विषय या ठिकाणचे रहिवासी हे विचारतायत. आणि महानगरपालिकेचे अधिकारी काय करतात आणि या ठिकाणी ज्यांना कॉन्ट्रॅक्टर म्हणून जबाबदारी दिली आहे तो कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना आपण बघतो आहोत. आणि या ठिकाणी लोक त्रस्त झालेली आहेत. डॉक्टर हूँ, डॉक्टर कमलेश चौहान, और हमारा न्यूरोथेरेपी सेंटर है. रोज के 50 पेशेंट यहाँ पर आते थे और 4 महीने हो गए. ये नवंबर में शुरू हुआ, दिसंबर, जनवरी, फरवरी, मार्च, तब से ये जो खोद रहे हैं रास्ता ये पूरा ब्लॉक हो गया. पेशेंट सारे बंद हो गए. ज़्यादातर एजेड लोग आते हैं, तो एजेड लोग जो हैं वो आ ही नहीं सकते. न यहाँ ऑटो आता है, न टैक्सी आती है, सब बाहर से. कोई आज मीरा रोड से 4 पेशेंट आए, इतनी मुश्किल से आए, यहाँ तक पहुँच ही नहीं पाते हैं. तो ये 4 महीने से मेरा पूरा मतलब फाइनेंशियल प्रॉब्लम बहुत ज़्यादा हो गया. पेशेंट नहीं आएंगे, ऊपर से हमारे थेरेपिस्ट उनको हम पे नहीं कर पा रहे हैं, ऊपर से यहाँ का रेंट है या लाइट का बिल, ये सारी चीज़ें बहुत परेशानी हो गई रस्ता है. जल्दी होना चाहिए.